नमस्कार, मी वर्षा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण भरली ढोबळी मिरची बनवणार आहोत। खायला अप्रतिम लागते आणि टिफिनसाठी तुम्ही ही देऊ शकता। करायला झटपट अशी ही भाजी होते। तर इथे आपण या मिरचीचा मसाला बनवून घेणार आहोत। मसाला म्हणजे फार जास्त मसाले नाही घ्यायचे। इथे आपण पाव किलो ही ढोबळी मिरची घेतली आहे आणि छान अशी बारीक कोळी बघून घ्यायची। सारख्या आकाराची घ्या कारण शिजायला मग समान वेळ लागतो। आता आपण याचा मसाला बनवून घेऊ। सर्वात आधी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे आपण भाजायला ठेवले। शेंगदाणे भाजतायत तोवर आपण या मिरची मधली बी जी आहे ती काढून घेणार आहोत। तर मिरचीचे हे देठ न कट करता आपण जसं वांगी मसाला वांगी वगैरे बनवतो त्या पद्धतीने या मिरचीला चिरा द्यायच्या आहेत, अशा पद्धतीने। आणि यामधलं जे बी आहे बघा, हे भरपूर असं बी असते। तर या चमच्याच्या सहाय्याने आपण हे जे बी आहे ते आपण काढून घ्यायचं। संपूर्ण बी काढून टाकायचं। तर इथे तुम्ही पहा असं केलं आणि थोडंसं फिरवून घेतलं हे की सर्व बी बाहेर निघून येतं। आणि बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची चिरून घ्यायची आणि यामधलं बी काढून घ्यायचं। इकडे शेंगदाणे सुद्धा भाजत आलेले आहेत। तर ह्या संपूर्ण मिरची मधलं जे आहे ते बी काढून घेतलं आहे आपण। आता हे शेंगदाणे सुद्धा काढून घेऊ कारण छान भाजून तयार झाले आहेत। खूप नाही भाजायचे। आता हे खोबऱ्याचे काप सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे थोडे जास्त प्रमाणात घेतले आहे, म्हणजे 1 वाटी शेंगदाणे आणि एक छोटा तुकडा खोबऱ्याचा घेतला आहे। 1 चम्मच जिरं आणि 1 चम्मच तीळ घ्यायचे आहेत आपल्याला मसाल्यासाठी। हा मसाला तुम्ही भरली वांगी किंवा मग भरली दोडकी बनवू शकता। आणि मसाला वाटून ठेवल्याच्या नंतर 7-8 दिवस टिकतो हा मसाला। आता हे खोबरं भाजत आलेलं आहे। यामध्येच आपण हे जिरं टाकून घ्यायचं आणि तीळ सुद्धा टाकून घ्यायचे। आता इथे गॅस बंद करायचा कारण तीळ पटकन भाजतात। हे आपण काढून घेऊया। प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता हे लगेच आपण मिक्सरच्या छोट्या जार मध्ये टाकून घेऊ। थोडंसं थंड करून देखील घेऊ शकतो। आता यामध्ये टाकू आपण अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर। तुम्ही इथे मिरची पावडर कमी जास्त घेऊ शकता। हा घरगुती मसाला घेतला आहे अर्धा चम्मच। चवीनुसार मीठ घेते आणि बारीक चिरलेला थोडासा कोथिंबीर, 9-10 लसूण पाकळ्या। आता हे मिक्सरला चालू बंद करून आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं। मसाला वाटून घेतला आहे मी। मस्त असा सुगंध येत आहे या मसाल्याचा आणि तुम्ही इथे पाहू शकता छान असा, जास्त बारीकही नाही किंवा जास्त जाड पण नाही। हा मसाला आपण बनवून घेतला आहे।
आता हाच मसाला शिमला मिरचीमध्ये किंवा ढोबळी मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे. त्याआधी आपण यामध्ये थोडासा कोथिंबीर अजून टाकून घेऊ. वाटता वेळेस सुद्धा टाकला होता, अजूनही टाकायचा आणि छान मिक्स करायचा आहे. आता हाच मसाला आपण या मिरचीला भरून घेणार आहोत. त्याआधी मिरचीमध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ, म्हणजे मिरची खाता वेळेस छान अशी चवदार लागते. अगदी थोडं थोडं मीठ टाका. आणि छान हे मीठ जे आहे ते मिरचीला लावून घ्यायचं. मसाला भरून घ्यायचा व्यवस्थित. आता या मिरचीमध्ये हा जो वाटलेला मसाला आहे तो भरून घेऊ आपण. छान असा व्यवस्थित गच्च भरून घ्यायचा आहे. आता मसाला भरून घेतला आहे या मिरच्यांमध्ये. आपण आता गॅस पेटवून घेऊ. बघा, याच पॅनमध्ये आपण ही मिरची बनवणार आहोत. यामध्ये टाकू तेल. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की यात आपण जिरं टाकून घेऊ, अगदी पाव चम्मच एवढं. जिरं तडतडलं की मोहरी टाकून घेऊ, पाव चम्मच मोहरी सुद्धा. आणि 2-4 कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकायची आहेत. यामध्ये 1 चिमूट हिंग देखील टाकायचं. आणि आता ह्या मसाला भरलेल्या मिरच्या यावरती ठेवायच्या आहेत. यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि 1-2 मिनिटं वाफवून घ्यायच्या, म्हणजे आलटी पलटी करून घ्यायच्या आहेत. नंतर हा मसाला आपण या मिरचीमध्ये टाकणार आहोत. जर का आपण आत्ताच मसाला टाकला तर हा मसाला जळून जाईल बघा. त्यामुळे थोड्याशा मिरच्या शिजवून घ्यायच्या आणि नंतर मसाला टाकायचा. आता 1-2-3 मिनिटं झाली आहेत. आपण मिरची चेक करून बघूया. तर छान असे हे बघा परतून झाले आहे. आता आपण काय करू, हा जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो यामध्ये टाकू. अगदी थोडंसं मीठ सुद्धा टाकून घेते आणि 1 पाण्याचा असा थोडंसं, अगदी फार पाणी नाही टाकायचं. मसाला जळू नये म्हणून आपण पाणी टाकलं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित.
या मिरच्यांना हा मसाला लागेल असं मिक्स करायचं आणि 1-2 मिनिटं अजून आपण मिरची शिजवून घेऊ। आता 1-2 मिनिटं झाली आहेत बघा। आपण गॅस बंद करूयात आणि छान मिरची शिजून तयार आहे। यामधलं जे पाणी आपण टाकलं होतं ते सुद्धा आटून गेलेलं आहे। आपल्याला ही भाजी सुक्कीच बनवायची होती। तुम्हाला जर थोडा यामध्ये रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त टाका, म्हणजे रस्सा तयार होईल। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मस्त असा सुगंध सुटला आहे आणि खूप छान झाली आहे ही भरली ढोबळी मिरची। वरून थोडासा अजून कोथिंबीर। तर ही ढोबळी मिरची तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह।